मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण तांदळाच्या मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा कुरडया बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। रेसिपी अगदी सोपी आहे। या कुरडया खायला मस्त पिंगर सारख्या वाटतात आणि झंझट अजिबात नाही, खूप लवकर होतात। तर यासाठी मी तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता, जाड बारीक कोणतेही चालेल। तर तांदूळ आपण छान धुवून घेऊ। तर इथे मी छान 2 पाण्याने तांदूळ धुवून घेत आहे। हे तांदूळ आपण छान वाळवून घेतलेले आहे। नंतर मी गिरणीवरून याचं छान पावडर करून आणलेलं आहे, दळून आणलेलं आहे। बघू शकता किती मस्त पांढरं शुभ्र हे पावडर तयार झालेलं आहे। तर या डब्याने मी 2 डबे हे पीठ घेत आहे, तांदळाचं पीठ। तर ज्या डब्याने आपण पीठ घेतलेलं त्याच डब्याने आपण पाणी घेणार आहोत। तर 2 डबे मी पाणी घेत आहे। पाणी छान उकळू द्यायचं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालू। पाण्याला उकळी आलेली आहे, बघू शकता। आता यामध्ये घालू खाण्याचा सोडा। तर मी अर्धा चम्मच पोहे खाण्याच्या चम्मचनी अर्धा चम्मच ते खायचा सोडा टाकत आहे। सोडा टाकल्याने कुरडया मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात आणि डब्बल फुलतात। तेलामध्ये तळलं ना तर साईजच्या डब्बल आणि टिब्बल अशा फुलतात। तर आता इथे मी कलर घालत आहे। कलर घालणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। तर इथे मी येलो कलर घालत आहे। बघू शकता पाण्याला मस्त उकळी आलेली आहे। आता इथे हे पीठ आपण थोडं थोडं असं कुकरमध्ये टाकून देऊ आणि एका हाताने छान मिक्स करत जाऊ, जेणेकरून गुठळ्या पडायला नको। कमी गॅसवरच आपल्याला हे सतत छान मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी सोप्या पद्धतीने या कुरडया होतात। तर अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं। पाणी समजा जास्त कमी पडलं तर आपल्याला परत थोडंसं पाणी गरम करून टाकलं तरी चालेल। तर इथे मी पाणी थोडं कमी वाटलं तर मी इथे पाणी परत टाकत आहे। तर पाणी आपण जेव्हा टाकतो ना तेव्हाच थोडं जास्त टाकायचं। मी इथे 2 डबेच टाकलेले होते, तर 2 डबे आणि 1 कप जास्त टाकायचं पाणी। तर इथे मी परत पाणी गरम केलं आणि अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। एकूण आपल्याला 2 डबे आणि 1 कप पाणी इथे लागलेलं आहे। फक्त हे लक्षात ठेवायचं, ज्या डब्याने आपण हे पीठ घेतलं त्याच डब्याने पाणी घ्यायचं आहे। त्याच डब्याने 2 डबे आणि 1 कप पाणी घ्यायचं आहे। आता हे आपण 5 मिनिटपर्यंत छान कमी गॅसवर शिजू देऊ पीठ। तर इथे साचा घेतलेला आहे। इथे मी जाड शेवची प्लेट लावलेली आहे आणि साच्याला आतून छान तेल लावून घ्यायचं। आता हे पीठ आहे ना मस्त मळून घेऊ। तर इथे 5 मिनिटानंतर मी हे पीठ काढलेलं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर या साच्यामध्ये आपण हे पीठ टाकून देऊ। आहे ना, अगदी सोप्या पद्धतीने या कुरडया होतात। अजिबात झंझट नाही आणि पिघळण्याचे तर चान्सेस नाही। पटकन या कुरडया होतात आणि खायला सुद्धा खूप मस्त वाटतात। आता एक प्लास्टिक घेतलेलं आहे आणि प्लास्टिक पण मी अशा प्रकारे छान कुरडया पाडून घेत आहे। तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे तांदळाच्या कुरडया बनवून बघा, खायला खूप छान वाटतात।
बघू शकता अगदी न तुटता या कुरडया मस्त होत आहे. दिसायला सुद्धा किती मस्त दिसत आहे. अशा प्रकारे आपण कलर न घालता सुद्धा करू शकतो. त्यासुद्धा खूप छान दिसतात, पांढऱ्या शुभ्र मस्त एकसारखे असे सर आलेले आहे. बघा किती छान या कुरड्या झालेल्या आहेत. त्यावर अगदी चारपट या फुलतात. तर 2 दिवस आपण या कुरड्या छान वाळवून घेऊ. बघू शकता 2 दिवसांनी मी या कुरड्या छान 2 दिवस वाळवून घेतलेल्या आहे मस्त कडकडीत उन्हात. आता या आपण तळून घेऊ. तेल छान कडकडीत गरम झालं की आपण एक एक कुरडे छान तळून घेऊ. बघू शकता किती मस्त अगदी फुललेली आहे. बघा साईज किती मोठा झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त डब्बल अशी ही कुरडई मस्त फुललेली आहे. अशाच प्रकारे आपण बाकी कुरड्यासुद्धा तळून घेऊ. बघा ही कुरडईसुद्धा किती मस्त फुललेली आहे. अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत ही अगदी पिंगर खाल्ल्यासारखी ही कुरडई लागते खायला. तर इथे आपल्या कुरड्या मस्त तयार झालेल्या आहे. अगदी हातात घेतली तर पटकन तुटते आणि कुरकुरीत अशी ही कुरडई झालेली आहे. बघा पटकन ही कुरडई तुटते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.